नागपंचमी स्पेशल पुरणाचे डिंडे किंवा याला कानवलं असंही म्हटलं जातं. तर याची रेसिपी पाहूया. त्यासाठी मी पाव किलो चणा डाळ शिजवून घेतली. त्यामध्ये आपला लाल गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. तर आधी आपण डाळ शिजून अशी चाळणीवर निथळून घ्या, त्याचं पाणी काढून घ्या. त्यानंतर डाळ परत कुकरमध्ये घाला. त्यामध्ये लाल लाल जो गूळ आहे तो किसून घाला. त्यानंतर थोडीशी चिमूटभर चवीपुरतं मीठ घाला. 1 चमचा वेलची व सुंठ पावडर घाला. त्यानंतर हे पुरण तयार करून घ्या. त्याच्यानंतर हे एका चाळणीवर काढून गरमागरम असं वाटून घ्या. जाडसर राहिलेलं मिक्सरवर वाटा. आता माझं छान हे पुरण तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर छोटी चपाती लाटून घ्या. त्यावर हे पुरण ठेवून घ्या व चारी बाजूनी हे असं दुमडून याचा डिंडे तयार करून घ्या. तर पाहू शकता, पहिला फोल्ड, दुसरा फोल्ड, तिसरा आणि चौथा असे 4 बाजूनी घडी घालून हा दिंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता सगळे दिंडे तयार झाले की ते असे चाळणीवर केळीच्या पानावरती ठेवून घ्यायचे. थोडंसं याला तेल लावायचं, म्हणजे डिंडे वाफून झाले की एकमेकाला चिपकत नाही, नाहीतर ते एकमेकाला चिकटून तुटले जातात. त्यामुळे असे ठेवले की त्याच्यावर ब्रशने किंवा हाताने तुम्ही तेल लावून घ्या. त्याच्यानंतर झाकण ठेवून हे चांगले 10-15 मिनटं मीडियम टू मंद आचेवरती वाफवून घ्या. आपले मस्त गरमागरम दिंडे तयार झालेत. आता यावरती खाताना तूप सोडा आणि गरमागरम दिंडे देवाला नैवेद्य दाखवून खायला घ्या. अतिशय टेस्टी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा.